जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात संत तुकडोजी वार्डात नागरिकांनी स्थानिक समस्यांना वाचा फोडत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट निवेदन दिले आहे। या निवेदनात सांगण्यात आलं की शेड नंबर 176/2 पुरपुडी येथील ओपन स्पेस कलोडे सभागृहासमोर संत तुकडोजी बोर्ड जवळ बेकायदेशीर झोपडपट्टीचे अतिक्रमण झाले आहे, जे परिसरातील सुमारे 5000 नागरिकांसाठी त्रासदायक आणि धोकादायक ठरत आहे। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील संत तुकडोजी वॉर्ड मधील नागरिकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे की शेड नंबर 176/2 येथील पुरपुडी ओपन स्पेस कलोडे सभागृहासमोर संत तुकडोजी बोर्डच्या जागेवरील झोपडपट्टीमुळे परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। येथे काही दुकानांमध्ये दारू आणि नशेचे पदार्थ विक्रीत आहेत। मुलींना आणि महिलांना अश्लील शब्द आणि गैरवर्तन सहन करावे लागत आहे। परवानगीशिवाय संध्याकाळी 12 वाजेपर्यंत डीजे वाजवला जातो, ज्यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो। याशिवाय या परिसरातील अस्वच्छतेमुळे डेंग्यू, टायफॉइड आणि बोटुलिझम सारखे आजार फैलावत आहेत। सुमारे 5000 लोक या वॉर्ड मध्ये राहतात, ज्यात हजारो कुटुंब आहेत। रहिवाशांनी प्रशासनाकडे तत्काळ लक्ष वेधण्याची मागणी केली आहे। प्रतिनिधी सतीश काळे म्हणतात की या समस्यांचा त्वरित तोडगा निघालाच पाहिजे। आज आम्ही उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवारांना निवेदन दिलं आहे झोपडपट्टी स्थलांतरित करण्याबाबत। तिथे आम्हाला खूप त्रास आहे। कारण ते अवैध धंदे असो, तिथे पकड्या वगैरे मारून तिथंच टाकतात, कचरा, रोगराई हा सगळा तिथं खूप जास्त त्रास आहे नागरिकांना। आम्ही याच्या पहिले अनेक निवेदनं कलेक्टर मॅडम, तहसीलदार, जिल्हाधिकारी, मुख्य अधिकारी यांना सगळ्यांना दिलेले आहे, पण आमदार साहेब यांना दिलेले आहे, पण कोणीही याच्यावर कारवाई करत नाही। आमची इच्छा एवढीच आहे की आम्हाला ही झोपडपट्ट्या उठवून त्यांना दुसरीकडे स्थलांतरित करून द्यावे आणि आमची जी झोपडपट्टीची जागा आहे ती तिथे खाली करून द्यावी, तिथे गार्डन किंवा कोणतीही काही असेल ते करून द्यावे। कलेक्टरला निवेदन देऊन तर कोणी शासकीय कर्मचारी कारवाई करत नाहीये, तरी आता 10 ते 15 दिवसात केली नाही तर समोरचं आम्ही पाऊल उचलून आत्महत्या करायचं असं आम्ही ठरवलेलं आहे। शासन लक्ष देत नाही। शासनाच्या जागेवर जे अतिक्रमण केलेलं आहे, हिंगणघाटचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। शासनाच्या जागेवर अतिक्रमण झालेलं आहे। शासनाची जबाबदारी आहे की ते अतिक्रमण हटवणे, त्यांचं पुनर्वसन कुठे करायचं आहे, काय करायचं आहे हे शासन ठरवे। अशा प्रकारचं निवेदन आज हिंगणघाटच्या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांना दिलेलं आहे। त्याच्यावर दादांनी कारवाई करू विचारपूर्वक नक्की सांगितलं आहे आणि त्याचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस करून हा प्रश्न येत्या काही दिवसातच मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही।